पण औषधाचा आपल्याला आधार घ्यावाच लागतो. ज्यावेळेस आपण आजारी पडतो, शुगर, बीपी, हृदयासंदर्भातल्या काही तक्रारी असतील, हाडांचे त्रास असतील, ज्यावेळेस आपल्याला त्रास असह्य होतात किंवा आपल्या जीवावर येतात, जीवावर बेततात, त्यावेळेस आपण मेडिसिन क्षेत्राचा आधार घेतो. तो आधार घेणं त्या काळात गरजेचं पण आहे. पण रिॲलिटी ही आहे शरीराची, शरीर आपलं पेशींनी बनलेलं आहे. प्रत्येक जीव पेशींनी बनलेला असतो आणि पेशींना पोषणाची गरज असते. तर जगातील नामांकित शास्त्रज्ञांनी संशोधनं करून ज्या सायंटिस्टच्या पुस्तकावरती लोक डॉक्टर बनतात, अशा सायंटिस्टनी माणसाच्या शरीराचा अभ्यास करून बनवलेलं शरीराचं पेशींना पोषण देणारं अन्न आहे. सकस संतुलित आहार म्हणजे हा आहे काय? शरीराचं योग्य अन्न, संतुलित आहार. हां, तर हा आहार बनवत असताना अतिशय सायंटिफिकली बनवला जातो. जमिनीत उत्पादित झालेल्या अन्नद्रव्यामध्ये काय अन्न घटक आहेत आणि शरीरासाठी, प्रत्येक शरीराच्या भागासाठी, पोषणासाठी कुठले गरजेचे आहेत, त्याचा अभ्यास करून हा आहार एकत्रित केला जातो. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं, आहार म्हणजे काही फार वेगळं नाही, काही औषध नाही आहे, पण माणसाच्या शरीराचं खरं औषध हे आहार आहे. आता हे काही जे तुम्हाला चॅलेंजेस कमी झालेले दिसतात, या ठिकाणी कोणी डॉक्टर नाही, कोणी औषध देत नाही, आम्ही वेलनेस कोच आहोत. वेलनेसचा अर्थ आहे आहार, विचार आणि व्यायाम याच्या माध्यमातून निरोगी जीवन जगायला शिकवणं. हा एक फिटनेसमध्ये आणण्याचा, मन आणि शरीर निरोगी बनवण्याचा भाग आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तो सकस संतुलित आहाराचा. कारण आपल्या पेशींना, आपल्या सेल्सना, केसापासून नखापर्यंत लागणाऱ्या गोष्टीचं जसं जसं पोषण मिळत जातं तसं तसं त्यांचं पुनर्जीवन होतं, है ना. पुनर्जन्म म्हणता येईल पेशींचा त्या. कारण त्या पेशींना त्या गोष्टीच्या कमतरतेमुळं क्षीणता आलेली असते, कमजोरी आलेली असते आणि कदाचित त्या कमजोरीमुळं तो आजार उत्पन्न झालेला असतो. मग शरीराची मसल डाऊन झालेली असेल, बॉडीतील हृदयाची कार्यक्षमता असेल, आपल्या फुफ्फुसांची असेल, आपल्या पचनसंस्थेची असेल किंवा आपल्या पॅनक्रियाची असेल, या सगळ्या गोष्टी डिफिशियन्सीमुळं, कमतरतेमुळं, शरीरातील अवयवातील क्षीण झालेल्या भागामुळं निर्माण होतात. आणि शरीरात वाढलेली अतिरिक्त फॅट ही शरीरावरती दाब निर्माण करते, कोलेस्ट्रॉलच्या समस्या, हृदयाच्या समस्या, पचनाच्या समस्या आणि शरीरामध्ये चरबीचं अतिरिक्त वाढलेलं प्रमाण हे कार्बोदकामुळं बनतं. सिम्पली कार्बोहायड्रेटमुळं, बॅड कार्बोहायड्रेटमुळं. आपण फक्त चेंज करतोय आपल्या आहारामध्ये, बाकी काय बदल करत नाही. आपल्या शरीराला वेट लॉस करत असताना अनेक लोक अनेक गोष्टी सांगतात, हे प्या, ते प्या, ते खा, ते घ्या, हे घ्या. नाही आहे. शरीराच्या पोषणायोग्य अन्न देऊन शरीराचं वजन कमी करणं म्हणजे चरबी कमी करणं, आणि शरीराला क्षीण बनवून वजन कमी करणं म्हणजे शरीराला आणखीन धोके तयार करणं. तर सावधान राहा शरीरासोबत आणि सावधानता बाळगा ज्यावेळेस तुम्ही फॅट लॉस करत असतात, शरीरातील वजन कमी करत असतात. मी नेहमी काय सांगतो, 2 टाईम आहार फॅट लॉसमध्ये काय घ्यायचा, कॅलरीज मॅनेजमेंट, शरीराच्या गरजा लवकर कंप्लीट होतात, शरीर लवकर तंदुरुस्त बनतं. 1 टाईम आहारामुळं कदाचित तुम्हाला वर्षभरही शरीर नियंत्रणात येणार नाही. जे शरीर तुमचं 4 महिन्यात, 3 महिन्यात नियंत्रणात येऊ शकतं 2 टाईम आहारामुळे. आपल्या शरीराला योग्य घटक, अन्न घटक ज्यावेळेस आहारातून मिळतात त्यावेळेस अशा प्रकारचे एक्सपिरियन्स येतात. ते येण्याचं कारण एकच आहे, शरीराला न्यूट्रिशन म्हणजे संतुलित भोजन, संतुलित आहार शरीराला योग्यरित्या मिळतो. आणि जगातला नंबर 1 हा आहार बनवला त्या प्रोसेसमधून जातो, ज्या प्रोसेसमध्ये 3 लाख टेस्ट अख्ख्या 96 कंट्रीमध्ये कंडक्ट केले जातात वर्षभरामध्ये. 150 टेस्टिंग मेथड होतात, लॅब टेस्टिंग होतात. एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जगातल्या कुठल्याही सकस संतुलित आहार बनवणाऱ्या कंपनीकडं नाही. 1980 पासून जगाला 96 देशात अन्न म्हणजे चांगलं संतुलित आहार पुरवठा करायचं काम सोपं नाही आहे. जगात 96 देशात लोकांच्या आहाराची काळजी घेणं सोपं नाही आहे. किती घेतील, किती जाईल माहीत, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. पण जगात
नंबर 1 आहार बनवताना माणसाच्या शरीराची काळजी घेणारा, शरीराला तंदुरुस्त बनवणारा हा जगातला नंबर 1 आहार ज्यावेळेस पोटात जातो ना, तर त्याची खरी जादू सुरू होते. जोपर्यंत पोटात नाही त्याच्या ओठात पण येत नाही. ओठात कधी येतो माहिती आहे का? आहार पोटात गेला की ओठात येतो, कारण एक्सपिरियन्स सांगितला जातो. आता व्हेरिटल स्पेन्स असेल, काही शरीराचे डिसऑर्डर जे असतील ना, जे शरीराच्या आतमध्ये तयार झालेल्या आहेत समस्या, या शरीरातील काही इनबॅलन्सिंग पेशींमुळं, इनबॅलन्सिंग अवयवामुळं किंवा शरीरातील काही कमतरता आणि कमजोरीमुळे उत्पन्न झालेल्या असतात. मग शरीर बळकट बनत गेले की कमजोरी आपोआप कमी होणार आणि आजार आपोआप शरीरात बाहेर निघणार. हे कुठलंही फार संशोधक आणि संशोधनाचा भाग नाही आहे, हे सिंपल आहे. त्या सिंपल गोष्टीवरती आपल्याला फोकस करून जीवनाला निरोगी बनवायचं आहे. आणि जीवनाला निरोगी बनवत असताना सोप्या पद्धतीने आपण सकस संतुलित आहारासोबत निरोगी राहूया. जे कोचने सांगितलं त्या गोष्टी फॉलो करूया. आम्ही याच माध्यमातून निरोगी जीवन जगत आहोत. मेडिसिनचा आहार शरीराला तोपर्यंत घेणं गरजेचं आहे जोपर्यंत शरीर असंतुलनामध्ये आहे. माझंही शरीर असंतुलनामध्ये होतं ज्यावेळेस या परिवारात मी जॉईन नव्हतो. वाढलेलं वजन होतं, हायपर ॲसिडिटीचा त्रास होता आणि या त्रासासाठी 4.5 वर्ष हॉस्पिटलायझेशनचा सामना करत करत जीवन जगत होतं. पण फक्त आहाराच्या माध्यमातून आणि झालेल्या जीवनशैलीच्या बदलाच्या माध्यमातून ओनली 3 मंथमध्ये माझं शरीर नियंत्रणात आलं. जसं शरीर नियंत्रणात आलं, जसं शरीराला माझ्या नियंत्रण मला मिळवता आलं, तसं मनालाही मी नियंत्रण मिळवत गेलो, मानसिकदृष्ट्या सक्षम होत गेलो. आणि आज तुमच्यासमोर गेल्या 5 वर्षापासून लोकांना निरोगी जीवन आणि निरोगी जीवनशैलीच्या माध्यमातून मार्गदर्शन करायचं काम करतो. पाहू शकता माझा फोटो आहे, हा परिवार जॉईन होण्याच्या पूर्वीचा आहे. वाढलेल्या शरीराला त्रास होते, शरीर असंतुलित होतं, संतुलनामध्ये आलं सिम्पली, त्याचा आन्सर आहे माझं शरीर निरोगी बनलं. मग निरोगी बनवण्यासाठी शरीराला बळकट करणं, मनाला बळकट करणं काही राहत नाही. शरीराच्या त्रासामध्ये कुठलाच त्रास राहू शकत नाही. फक्त आपल्याला आपलं शरीर आणि मन दोन्ही कंट्रोलमध्ये आणता आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण ह्या दोन्ही गोष्टी कंट्रोलिंगमध्ये आणणार त्यावेळेस 100% निरोगी जागणार. वास्तविकता पहचानो और जिंदगी को बदलो. वास्तविकता जाणून घ्या आणि आयुष्याला बदला. आयुष्य बदलण्यासाठी फार काही वेगळं करायची गरज नाही आहे. या परिवारासोबत रेग्युलरली सकाळी मेडिटेशन आहे, फ्री आहे. सोपं नाही, ह्या औषधी तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत. माइंड वर्कआउट, मेडिटेशन, एक्सरसाइज, योग्य गायडन्स. बाहेर जर कन्सल्टिंगला गेलात तर लाखो रुपये खर्च करतात लोक या गोष्टीसाठी. त्या गोष्टी पूर्णपणे फ्री आहेत. फक्त आपलं अन्न ते काही कोणी घेऊन देणार नाही आणि फुकट मिळणार नाही. ते आपल्याला आपल्या नावावर खायचं आहे. तेवढं मागवायचं आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला लागतंय आपलं शरीर दुरुस्त करायला, ते तर आपल्याला घ्यावं लागेल. दवाखान्यात गेलं गोळ्या औषधाच्या बाबतीत विचार करत नाही. मग आता ही गोळी घेऊ का, ही कमी मिळेल का, डिस्काउंट मिळेल का, बरोबर खिशात हात जातो आणि पैसे नसतील तरी कुठूनही येतात. सगळ्यात महत्त्वाचं एक विचार करा, आयुष्याला पुढं तुम्हाला घेऊन जायचं आहे, निरोगी बनवायचं आहे. तर निरोगी बनवण्यासाठी आपल्याला आहार किती महत्त्वाचा आहे. येस, वाट कोणाची पाहताय? शरीराला तंदुरुस्त बनवायला घ्या. निरोगी जीवन आणि सुखी समृद्ध आयुष्य जगायचं असेल तर या परिवारामध्ये तुम्हाला सदैव साथ आणि सोबत दिली जाईल. थँक्यू सो मच. माझ्याकडून तुमच्यासाठी एवढंच होतं आज.